आज आपण छान मस्त पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवणार आहोत। साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा मी कुकर घेतलेला आहे आणि वाटाणे हे भिजवून घेतलेले आहे। एक वाटी मी वाटाणे घेतलेले आहे। 2 ते 3 लोकांसाठी एक वाटी वाटाण्यामध्ये व्यवस्थित ही भाजी तयार होते। त्यानंतर बघा चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेले आहे 1 चम्मच। 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी घालून घेऊया आणि प्रेशर कुकरच्या 3 शिट्ट्या याच्या काढून घेऊया। मस्त वाटाणे छान गळ शिजल्याने भाजी सुद्धा चवीला खूप छान तयार होते। अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। त्यानंतर आपण मसाले पाहूया। बघा मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। टमाटर सुद्धा एक मोठ्या आकाराचा कट करून घेतलेला आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली 1 चम्मच आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर पावडर मसाले पाहूया। अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे। 1 चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे। अर्धा चम्मच मी गरम मसाला घेतलेला आहे। 1 ते 1.5 चम्मच मी धनिया पावडर घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे। त्यानंतर आपण आता भाजीला फोडणी घालणार आहोत। कढईमध्ये तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेऊया। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण जे कांदा घेतलेला आहे तो घालून घेऊया। साधी आणि सोपी रेसिपी आहे, झटपट अशी होणारी रेसिपी आहे। चवीला सुद्धा खूप छान ही वाटाण्याची भाजी तयार होते। बघा त्यानंतर बघा कांदा परतून झालेला आहे थोडा। त्यानंतर आपण टमाटर घेतलेला आहे। टमाटर सुद्धा व्यवस्थित आपण परतून घेऊया। बघा मिरची सुद्धा घातलेली आहे। कांदा आणि टमाटर थोडा वेळ आपण परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण अद्रकची यामध्ये जी पेस्ट घालून घेऊया आणि कढीपत्ता सुद्धा घालून घेऊया। बघा मसाले सुद्धा व्यवस्थित आपले परतून झालेले आहे कांदा आणि टमाटर। त्यानंतर जे पावडर मसाले घेतलेले आहेत ते घालूया। ते सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊया। बघा मसाले छान परतून झालेले आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे। बघा वाटाणे छान शिजून घेतलेले आहेत। वाटाणे घालूया आपण। बघा संपूर्ण जे वाटाणे हे घेतलेले आहेत ते घालूया आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित छान परतून घेऊया। बघा यामध्ये जर आवश्यकता वाटली तर यामध्ये आपण थोडंसं मध्ये पाणी घालून घेऊया। बघा थोडासा वरून कोथिंबीर घातलेला आहे। भाजी थोडी घट्ट वाटते त्यानंतर बघा मी यामध्ये अर्धा ग्लास परत पाणी घातलं होतं। बघा अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। बघा मस्त असा पातळ अशी भाजी तयार होते आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। मस्त ही लहान मुलांना सुद्धा आवडते। खूप छान ही भाजी आपली तयार होते। बघा अशा पद्धतीची पांढऱ्या वाटाण्याची भाजी नक्की ट्राय करून बघा। भाजीला काही सुचत नसेल तर काय करावं, अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप छान ही भाजी तयार होते। बघा भाजीला छान उकळी आलेली आहे। आता आपण भाजी छान मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे शिजायला ठेवूया। 5 ते 7 मिनिटांनी भाजी बघा मस्त अशी शिजलेली आहे। बघा मस्त पांढऱ्या वाटाण्याची आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पोळी बरोबर, भाताबरोबर किंवा पुरी बरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते। बघा आपली भाजी तयार झालेली आहे। चला तर आपण आता डिश मध्ये घेऊया। बघा मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।